पालिका निवडणुकीकरता मलिकांची घराणेशाही नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक 165 मधून उमेदवारी दिली जाणार आहे। कप्तान मलिक यांच्या सोनबाई बुशरा यांना सुद्धा कदाचित उमेदवारी मिळणार आहे। पुढच्या बातमीकडे वळूया। महानगरपालिका निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याकरता 3 दिवस शिल्लक राहिलेत, तेवढेच दिवस उरलेले आहेत आणि तरी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना यातल्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाही। शहरामध्ये आतापर्यंत तब्बल 9 बैठका झालेल्या आहेत, पण जागांच्या आकड्यांवरून दोन्ही पक्षांमधील रस्सीखेच कायमच आहे। 9व्या बैठकीत सुद्धा तिढा कायम राहिल्यानं आता चेंडू वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात गेलेला आहे। जो काही थोडा डिस्प्यूटचा जो भाग आहे तर त्यांनी आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही चर्चा आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा, म्हणून बावनकुळे साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि सीएम साहेबांना सुद्धा पाठवण्यात आले। या शहरामध्ये आम्हाला युतीमध्येच निवडणुका लढायचा हा आमच्या दोन्ही पक्षाचा आग्रह आहे आणि म्हणून असलेला किरकोळ वाद कसा मिटेल याचा प्रयत्न आम्ही सर्व दोन्ही बाजूंनी करत आहोत। सन्मानपूर्वक युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरुवातीला सांगितलं, सत्तेसाठी नाही, या संभाजीनगर वासियांच्या सेवेसाठी आम्हाला आमचा महापौर बनवायचा आहे। आणि हे करत असताना एक दोन कार्यकर्त्याला आमचे नाराज जरी झाले ते चालेल, ते आम्ही सांभाळून घेऊ, पण महापौर हा युतीचा करायचा, भाजपचा करायचा।